कम इन. सर, ती त्या दिवशी मॅट्रिमोनी साईटवाली बाई आली होती ना, तिचं विजिटिंग कार्ड असेल रिसेप्शनवर, ते घेऊन ये. सर ते कार्ड होतं पण आता नाहीये सर. होतं आणि आता नाहीये म्हणजे आद्या मॅडमनी ते कार्ड फाडून टाकलं. व्हॉट? फाडून टाकलं? अरे असं कसं फाडू दिलंस तिला? ते ऑफिस रेकॉर्ड कोणी डिस्ट्रॉय करतं का? सर त्यांनी मागितलं, मी दिलं. आता मला काय माहित ते फाडणार आहेत की नाही ते कार्ड. विजय तू ना, जाऊ दे, ते रजिस्टर मध्ये नंबर असेल तो आण. सर तो पण खोडून टाकला त्यांनी. विजय मी ना स्टाफ लिस्ट मधून तुझं नाव पण खोडून टाके ना आता. त्या मॅट्रिमोनी साईटचा जाऊन पत्ता काढ आणि जर नाही मिळाला ना तर नोकरीवरून काढून टाके ना मी तुला. येऊन जाऊन फक्त माझ्या नोकरीवर येतात हे. व्हॉट? काय नाही. बरं, आज मी त्या मुलीला भेटायला जाणार आहे अंबाझरी गार्डनला. कोणत्या मुलीला सर? तिने काल कॉल केला होता, जी घराखाली आली होती. पण सर तुम्ही तिला ओळखणार कसं? मी फोन केला होता तिला, ती म्हणाली येल्लो ड्रेस घालून येणार आहे. येल्लो ड्रेस? सर एक सांगू का सर? नका जाऊ सर तुम्ही. सर मुलीची भानगड आहे, नाही झेपणार सर. आणि सर तसंही येलो कलर मध्ये किती शेड्स असतात, तुम्ही कसं ओळखणार तिला? विजय माझ्याकडे नंबर आहे तिचा. सर तरी पण तुम्ही एकटे नका जाऊ सर. मुलीचं प्रकरण आहे. तुम्हाला राग आला आणि उलट सुलट काही घडलं तर तुम्हाला सांभाळायला कोणीतरी हवं ना. सर तुम्ही एक काम करा ना, आद्या मॅडमला सोबत घेऊन जा, नाहीतर अमूल्या मॅडमला. हा सर तुम्ही अमूल्या मॅडमलाच घेऊन जा सोबत. त्या सॉलिड हुशार आहेत बघा, एकदम मस्त टॅकल करते. हे बाबा, ती अमूल्या नको, ती माझंच डोकं खाईल तिथे. मी विचार करतो कोणाला घेऊन जायचंय किंवा नाही ते. तू जा आणि त्या मॅट्रिमोनी साईटचा ऍड्रेस आणि नंबर दोन्ही शोधून काढ. गो. ठीक आहे सर. ओ थँक्यू. वेलकम. काय मग कुठवर आलाय तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाचं? हे बघ, माझे पप्पा बोलले होते विक्रांतच्या आईशी. त्याची आई हो पण म्हणाली. इव्हन मला घरी बोलवलं होतं. अचानक काय झालं मला माहित नाही, पण आता त्यांनी एक अट टाकली. अट? कसली? आधी वेदांचं लग्न व्हायला हवं 2 महिन्यात, आणि जर ते लग्न झालं तर त्या विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देणार आहे. हे काय मध्येच? तो वेदांत तर मुलींना हेट करतो ना. नाही मग तुझं लग्न नक्की होईल, कारण वेदांत तर काही लग्न करणार नाही. तू तो इव्हेंट नाही बघितलायस का? 36 गुणी जोडी. नाही. Whatever. I don't want to explain. You know what? माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा तर तो वेदांत वानखेडे, आणि काही झालं तरी मी तो काढणारच. वाव, सारिका बडवाईक इज बॅक. हे पण एक गोष्ट 100% खरी. हा, तुझ्या पप्पांचं नाव घेतलं की लगेच काम होतं. इवन मला कॉलेजमधनं परमिशन पण मिळाली. टेल मी समथिंग न्यू. तुझ्या फ्रेंडशिपचा हा फायदा आहे. हाच प्रॉब्लेम पण आहे, कळलं का? हाच प्रॉब्लेम पण आहे, कारण लोक असाच माझा फायदा घेतात, माझ्या चांगुलपणाचा उपयोग करून घेतात, आणि नंतर मी कशी वाईट आहे असे लेक्चर्स मलाच देत बसतात. घरातले काय बाहेरचे काय सगळे सारखेच आहेत, पण मी चांगली आहे तोवर चांगली आहे. वाईट झाले ना मी, लोकांचे आयुष्य खराब होतील. कुणाचं आयुष्य खराब करणार आहेस तू? वेदांत वानखेडेचं. माझा अपमान करतो ना तो. त्याला ना माहित नाही अजून ही सारिका बडवाईक कुठल्या टोकाला जाऊ शकते ते. वेदांत वानखेडे, नाउ जस्ट टू वेट अँड वॉच. जनार्दन, हो मॅडम.
सगळं सामान गाडीत ठेवलंय? होय मॅम. ठीक आहे. काय गाई, इतकी काय घाई आहे तुला? कसं असतं ना नूतन, आपण एखाद्याकडे जेव्हा राहायला जातो ना, तेव्हा परत कधी जाणार आहोत हे माहिती असणं फार गरजेचं असतं. नाही नाही, म्हणजे प्रेमाने स्वागत होतं. टोमणा मारायची काही गरज आहे का? आणि काय गाई, मी कधी प्रेमाने स्वागत नाही केलं तुझं? अगं मी तसं म्हटलंय का? आणि हे बघ, मी काही टोमणा वगैरे मारत नाहीये, पण जगाची रीतच आहे, अति सर्वत्र वर्जयेत असंच म्हणतात ना शेवटी. अगं पण तू कायमची इथे राहायला आलीस तरी आवडणार आहे ग मला. येईन ग, नक्की येईन. पण हे बघ, जोपर्यंत हातपाय धडधाकट आहेत ना, तोपर्यंत मी फिरून घेणार आहे. बरं बाई, जशी तुझी मर्जी. नूतन, पुरुषोत्तम जेलमधनं बाहेर आलाय हे कळलंय मला. मुलांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत, विशेषतः वेदांच्या मनात. मला असं वाटतं की तू मुलांना सांगावंस की पुरुषोत्तमनी आपल्यासाठी काय काय केलंय. तू उत्तर देणारच नाहीयेस का? आई काय आहे ना, काही प्रश्नांची उत्तरं न दिलेली बरी असतात. काय सांगणार आहे मी मुलांना? त्यांच्या बाबांना वाचवण्यासाठी पुरुषोत्तमनी सगळे आरोप स्वतःवर घेतले म्हणून. आणि हे कळल्यावर मुलांच्या मनामध्ये बाबांची जी प्रतिमा आहे त्याला तडा नाही जाणार. अगं पण निदान गैरसमज तर निर्माण होणार नाहीत ना. मुलांनी आई वडिलांच्या भूतकाळात न पडलेलं बरं असतं. मी जे काही सांगते त्यावर त्यांनी विश्वास ठेवायलाच पाहिजे. अगं मी 10 लाख मागितले तर माझा मुलगा मला प्रश्न विचारतो. पुरुषोत्तमचे या घरावरती कोटीचे उपकार आहेत आणि ते या 10 लाखांनी नाही फेडले जाणार. नूतन, हे बघ, तू जे काही म्हणतेस ना ते मला पटतंय, पण ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कळल्याच पाहिजेत. नाही नाही नाही, बघ, या सगळ्या गोष्टी जर का त्यांना बाहेरून कळल्या ना तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आईपेक्षा जर बाहेरच्यांवर त्यांचा जास्त विश्वास असेल ना तर मी आई म्हणून हरले असे समजेन. बाकी मला ही लग्नाची आयडिया आवडली हा तुझी. नाही हेच की वेदांतनी लग्न केल्याशिवाय विक्रांतचं लग्न होणार नाही. आणि काय होईल, एक तर वेदांत लग्नाला तयार होईल, नाही तर विक्रांतचं लग्न तुला तुझ्या मर्जीनी करता येईल. थोडक्यात काय, जे काही होणार आहे ते सगळं तुझ्या मर्जीनी होईल. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला, काय काम आहे? काय नाही, बोर होतंय मला. म्हणून मला बोर करायला फोन केलायस का? आधीचाच उपवास आहे माझा. हो का? माझा पण आहे. अच्छा, तुझा कोणता उपवास आहे? आधी तू सांग, तू कशासाठी उपवास करतेस? चांगला नवरा मिळावा म्हणून. वटपौर्णिमा आहे ना आज. सेम यार, मला पण चांगला नवरा मिळावा. काय? अगं म्हणजे मला चांगली बायको मिळावी म्हणून मी उपवास करतोय पिंपळाचा. मिळेल ना तुला चांगली बायको? चांगली बायको म्हणजे आरती, आणि तूच माझी बायको हवीस म्हणून मी करतोय उपवास. बघूया तुला चांगला नवरा मिळतोय का मला तू मिळतेस. हो, बघूया बघूया हे व्रत कोणाला पावता येते. बघूच या. बाय बाय. कम इन. सर. अमूल्याला पाठव. ठीक आहे सर. सर मग अमूल्य मॅडमला घेऊन जाताय ना तुम्ही अंबाझरीला? जेवढं सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे सर. गो. कम इन. येलो कलरचा ड्रेस घालून येईन आणि त्यावर अशी मॅचिंग ओढणी.
येलो कलरचा ड्रेस घालून येईन आणि त्यावर अशी मॅचिंग ओढणी. सर कुठे हरवलात? काही काम होतं का? हा कलर येलो येलो आहे. मला खूप आवडतो हा कलर. इनफॅक्ट माझा फेवरेट कलर आहे हा. तुम्हाला नाही आवडत का? सर मी तुमच्याशी बोलतीये. काय काम होतं? मला तुझी मदत लागणार. एके ठिकाणी जायचं, तू सोबत चल माझ्या. येताना घरी सोडेन मी तुला. पक्का ना सर? नाहीतर पुन्हा वाटेत गाडीतून उतरवाल. मुद्दाम नाही करत तसं. ठीक आहे, मी आलेच माझ्या बॉसला सांगू. वहिनी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? मला वाटतंय वेदांत मला त्या येलो ड्रेसवाल्या मुलीला भेटायला घेऊन चाललाय, जी की मीच आहे. व्हॉट? नाही अमूल्य, तू आधी शांत हो. आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू. काय सोल्युशन काढणार आहे वहिनी? अगं कालच पकडले गेले असते मी. कशी बशी वाचले. मला तर वाटतंय वेदांतनी मला कन्फर्म बघितलं. आता पण मी केबिन मध्ये गेले होते ना, तेव्हा मला टोक लावून बघत होता आणि आता म्हणतो माझ्या बरोबर चल. आय एम शुअर वहिनी, त्याने मला काल ओळखलंय. नाही ग, मला नाही वाटत तसं. हे बघ, जर तसं काही असतं ना तर एव्हाना दादाने तुला फायर करून टाकलं असतं, माहितीये. पण आता तुलाच तिकडे जाऊन काहीतरी सोल्युशन काढावं लागणार. एक काम कर, तू हा फोन घेऊन जा आणि तिकडे पोहोचलीस ना की त्या मुलीला शोधायचं नाटक कर आणि मग थोड्या वेळाने ती आलीच नाहीये असं म्हणून तिकडनं निघून जा. ठीक आहे? घे. हा असंच काहीतरी करायला पाहिजे. मी बाबा आधी हा फोन सायलेंट करते. जीवा कधी कॉल करेल ना त्याचा काही नेम नाही. ए, सारखं सारखं नाही माझ्या भावाला चिवा म्हणायचं. सॉरी बहिणी, पण तुझा दादा चिवा आहे आणि चिवाच राहण. बरं, येते मी. हो जा. अगं ऑल द बेस्ट तरी म्हण. खूप गरज आहे आज मला त्याची. हो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आय एम शुअर तू सगळं नीट सांभाळून घेशील. जा आता. तर ऑलरेडी घरचे एवढा त्रास देते, त्यात ही मुलगी. कोण मुलगी? इथे तर फक्त मीच आहे. आणि मी कधी तुम्हाला त्रास दिलाय? तू नाही ग, एक मुलगी आहे, मागे लागली माझ्या. अच्छा, एक मुलगी तुमच्या मागे लागलीये. हो, घराबाहेर आली होती काल. घराबाहेर आली होती तुमच्या? मानलं पाहिजे हा तिला. हिम्मत लागते. एवढं मोठं घर आहे तुमचं आणि ती तुमच्या चक्क घरापर्यंत आली. मग सर तुम्हाला भेटली की नाही ती? हा, जीव घेतला असता मी तिचं, पण भेटली नाही ती. पळून गेली. चेहरा पण नाही दिसला. आणि तिची हिम्मत बघ. मला बोलवलंय भेटायला अंबाझरी गार्डनला. पण मग तुम्ही तिला ओळखणार कसं? ती येल्लो ड्रेस मध्ये असणार आहे. अच्छा, म्हणून मगाशी तुम्ही मला टक लावून बघत होतात तर. पण ती मुलगी मी नाही. हा, मी असं म्हटलंय का? हे बघ, मुलीला भेटायला जायचंय. माझं डोकं गरम आहे आणि म्हणून तुला सोबत घेऊन चाललोय. म्हणजे मी तुमच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून यायचंय तर? ठीक आहे, डोंट वरी.
मी सगळं हँडल करेन. डोंट वरी. झालं, निघूयात आता. आपण ना आधी कॉल करूया तिला, कारण मुली युजली लेटच येतात. मी लेट येते. म्हणजे मी इन जनरल मुलींबद्दल बोल. मी पण मुलगीच आहे. जनरलाइज नको करू आम्हाला. हा ठीक आहे. नाही पिक करत आहे ती. अरे तू एक काम कर, तू तिला इथेच शोध आणि ती दिसली की मला फोन कर. मी त्या बाजूला जाऊन बघते. ओके. आणि तुला दिसली तर मला कॉल कर. डन. हॅलो. हा कुठे आहेस? मी आले. तू कुठेस? हे बघ, नीट बोला माझ्याशी. मी तर नीटच बोलते. तुझ्या आजूबाजूला बघ. गार्डन मध्ये एक मोठं हिरवं झाड, त्याच्या खाली मी बसले येलो कलरच्या ड्रेस मध्ये. तुझा फेवरेट येलो कलर. एक मिनिट. मला येलो कलर अजिबात आवडत नाही. पण मला तर खूप आवडतो. कलर पण आणि तू पण. बाय. हा ठीक आहे. एवढी झाडे आहेत गार्डन मध्ये, कुठे शोधू हिला? अरे देवा, आता या येलो कलरच्या ड्रेसवाल्या मुलीचं काही खरं नाही. काय करू? जाता आणि बहिणीला फोन करते. अरे कोणी तर फोन उचला. एक्सक्यूज मी. येल्लो ड्रेस. हो. तू आहेस ना ती मुलगी? तूच रात्री आली होतीस ना माझ्या घराजवळ आणि ते दगड फेकला होतास. मी काय प्रॉब्लेम काय का तुझा? का माझ्या मागे लागली आहेस? हे बघ, माझ्याकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही, आधीच सांगतो. एक मिनिट. कोण आहात? कोण तुम्ही? अच्छा, मी कोण आहे? अगं तू ते लिपस्टिकने चिठ्ठी लिहून पाठवली होतीस ना मला. काय चिठ्ठी? हो. आणि तुझंच प्रेम आहे ना माझ्यावर. तूच मला इथे बोलवलंस. मी? आणि आता पण तू फोन केला होतास ना, काय ते मोठ्या झाडाखाली येल्लो ड्रेस घालून बसले म्हणून. हा येलो ड्रेस तर हाच आहे. झाड पण ह्याचे, पण मी तुम्हाला फोन नाही केलाय. हे बघ, तू खोटं